मागचे 25 ते 30 वर्ष झालात वकिली व्यवसाय करतात आणि आता तुम्ही बालकल्याण समितीचे अध्यक्ष पण आहात. वकिली व्यवसाय आणि बालकल्याण समिती हे तसं जर पाहिलं तर हे दोन वेगवेगळे संस्था आहेत म्हणा, वेगवेगळे प्रोफेशन आहेत. तर तुमची नेमकी निवड कशी झाली बालकल्याण समितीचा, आणि ॲज अ अध्यक्ष म्हणून तुमचा काय विशेष काही अनुभव आहेत का? ठीक आहे, याविषयी मला अजून एक सांगता येईल की मी वकिली व्यवसाय तर करतच होतो, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी मागील 24 वर्षापासून सामाजिक कार्य आणि विशेषतः बालकांसाठी काम करत होतो. मी आमच्या भागात बालकांसाठी जे गुणवंत विद्यार्थी आहेत किंवा जे 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्यासाठी कार्यक्रम घ्यायचो. त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांना अभ्यासाचं प्रशिक्षण, त्यांना गरज असलेल्या गोष्टी, असा मी सातत्यानं 24 वर्ष कार्यक्रम घेतला. 24 वर्ष. आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मी पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्या ठिकाणी विधी निदेशक म्हणजे लॉ इन्स्ट्रक्टर, म्हणजे पोलिसांना जे काय नव्याने नियुक्त झालेले पोलीस आहेत त्यांना कायद्याचं प्रशिक्षण देत होतो. म्हणजे सुरुवातीपासून मला बालकांसाठी काम करण्याची आवड होती आणि त्यानंतर पोलीस प्रशिक्षण केंद्रात अगदी 11वी-12वी पास झालेले मुलं होते, त्यांना शिकवण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर प्रॅक्टिस करत असताना याची मला आवड असल्यामुळं मी सहज या मुलाखतीला गेलो की बालकांसाठी जर आपल्याला अजून कायद्याच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळेल का, यासाठी मी इकडे गेलो.